स्वारींच्या मनात काय आहे तरी काय? इथं आणून आम्हाला आणखी चकित करण्याचा बेत आहे का? मोर्तब करण्यासाठी इथं आलोय। काल शिक्का मारला, आज मोर्तब। आम्हाला कळलं नाही। काल शिक्का मारून आज मोर्तब म्हणजे? शिक्का म्हणजे नाममुद्रा आणि मोर्तब म्हणजे मर्यादा मुद्रा। आता पुणे आणि पाटस घेऊन स्वराज्यावर आपण भोसल्यांचं निशाण फडकवलं, म्हणजेच आपली नाममुद्रा उमटवली। आता स्वराज्य कधी येणार, कधी येणार या प्रश्नाची सांगता करायची। म्हणजे आणखी काही नवीन विचार? आता या शंभू महादेवाच्या चरणी शपथ घेऊ, संकल्प करू आणि बेलपत्र वाहू। हा संकल्प म्हणजेच मोर्तब आणि मोर्तब म्हणजे यात आता बदल होणे नाही। सुभान अल्लाह, क्या फतेह पाई है बाजीराजे। अगर हम उस दिन आपकी इशारत सुनते तो शाहजी राजे को खामखा नाराज करते। अब कैसे बताओ हुजूर? उसमें गलत क्या है? हमारे सरलश्कर शाहजी राजे ने पुणे पाटस इलाका निजाम शाही से जीत लिया। क्या ये सच नहीं है? बिल्कुल सच है हुजूर, लेकिन क्या? बाजीराजे, आपने ये जो गलतफहमी आपके दिल में पाल रखी है ना, उसे साफ कीजिए। शाहजी राजे उस दिन आदिल शाही छोड़कर जाने की बात नहीं बोल रहे थे, लेकिन आप है कि उसी बात को लेकर अड़े हुए हैं। हुजूर, लेकिन उसके पीछे एक वजह है। अब किस वजह की बात कर रहे हैं बाजीराजे? पुणे पाटस पर आदिल शाही परचम लहराने के बाद भी आप ऐसी बातें कर रहे हैं। वही तो हुजूर, ये बात सच है कि शाहजी राजे ने पुणे पाटस पर फतेह जरूर पाई है, मगर हुजूर उन्होंने हमारी सल्तनत का परचम नहीं लहराया, बल्कि भोसले घराने का परचम लहराया हुजूर। क्या बकते हो? ऐसी वाहियात तकरीर हम कभी बर्दाश्त नहीं करेंगे। गुस्ताखी माफ हुजूर, पर यह बात सच है कि शाहजी राजे ने बगावत की है। बगावत आदिल शाही के साथ? बाजीराजे, हम आप पर दो काम सौंपते हैं। हुजूर, एक तो हमें पुणे पाटस वापस चाहिए जल्दी से जल्दी, और दूसरी बात, शाहजी को पकड़कर हमारे सामने पेश करो। हुजूर, जो हाल हमने हमारे दरवेश भाईजान का किया था, इंशाल्लाह इस गरदार शाहजी को भी वही नाम हम दे देंगे। बादशाही खेळी खेळून पचवून अनुभवाची मोलाची दौलत तुम्ही आमच्या पदरी घातलीत। गरुड भरारीचं बळ पंखात दिलत। आता स्वप्न सत्यात येण्यासाठी गरुड झेप घ्यायला आम्ही अधीर झालोय। सुलतान शायांशी टक्कर घेत आपलाच मुलूक स्वतंत्र करण्याचा डाव धडाडीने मांडत आहोत। तुमच्या आशीर्वादे तो पूर्ण व्हावा। भीमा दुआबातल्या मुलखावर स्वारींनी आपलं भोसल्यांचं निशाण फडकावलं आहे। आता भीमा गोदावरी, मग भीमा नर्मदा, मग नर्मदा चंबळ, अशी चढ्या अंगानं सरशी व्हायला हवी। पूर्वीच्या काळी जो जो मुलूक आपलाच होता, तो मुलूक आता स्वराज्यात असायला हवा।
रक्त आणि घाम गाळून स्वराज्याचे ठाई सेवा रुजू करायची शपथ आम्ही म्हणजे शहाजी राजे बिन मालोजी राजे भोसले आणि सकळ सौभाग्य मंडिता जिजाबाई शहाजी राजे भोसले उभयता बेलपत्र वाहून घेत आहोत। हिम्मत बुलंद केली आहे। तुमच्या आशीर्वादे हे कार्य सिद्धीस न्यावे। ने आपको जागीरी देने की बात की और आप हमें यह बताने की जरूरत कर रहे हैं कि शाहजी राजे ने पूना पाटस पर अपनी मोहर लगाई है। शर्म नहीं आती आपको? माफ कीजिए, लेकिन क्या करूं? क्यों? फौज नहीं थी आपके पास? लखोजी राजे भी थे ना? नहीं थे? या उन्होंने मना किया था? नहीं, उन्होंने कहा सिर्फ वो हिफाजत करने के लिए है। आपकी हिफाजत करना यानी आपका हुक्म हमें मंजूर रहेगा। आप जैसा चाहेंगे वैसा हम करेंगे। हमने ये बोला भी था कि आप अगर चाहते हैं कि हमला बोलना है तो हम वैसे करेंगे। लखोजी राजे, आपका मुल्क अगर कोई छीनता है या छीनने की कोशिश करता है तब आप क्या करेंगे? हम हमारा मुल्क छीनने नहीं देते। यानी सिंध खेड़ पर अगर शाहजी राजे हमला करता है तब भी आप ऐसा ही करेंगे? कोई भी हो, हम उस पर आंच नहीं आने देंगे। बस यही आपको करना है। पूना पाटस हमारा इलाका था, आप उसे हमारे लिए वापस लाएंगे। हो सकता है फतह के बाद उसकी जागीरी हम आपको सौंप देंगे। बस उस शाहजी राजे को रोकिए, हमला बोल दीजिए। जहां शाहजी राजे वहां लखोजी राजे, यही होना चाहिए, क्योंकि सिर्फ आप उसे रोक सकते हैं। संभाजीराजे, काय झालंय? का रुसला आहात? काही हवंय का तुम्हाला? दूध हवंय का? भूक लागलीये का? अहो जिजाक्का, हे समद देऊन झालंय। जिजाक्का, त्यांचं मागणं वेगळंच आहे। काय मागणं आहे? आम्ही कोण? संभाजीराजे। संभाजीराजे बिन शहाजीराजे भोसले। म्हणजे राजे ना? हो, मग हे आमची रत होत नाहीत, नुसते असतात, ऐकत नाही। काय ग गोदाक्का, असं करतेस राजांबरोबर? अहो नाही, मी ऐकते, पर हे गो माझे आजोबा आहेत ना। ए, आजोबा कोणाला म्हणती का? मी काय म्हातारा आहे वय अजून? हा? राज, आम्ही तुमची रयतच आहेत, तुम्ही फक्त आज्ञा करा। आम्हाला आरसा हवा। आरसा? तुम्हाला? जिजाक्का, ही गोदा रघुनंदनाची गोष्ट सांगत होती, त्यात त्यानं आरशासाठी कसा हट्ट केला हे सांगत होती। असं होय? मग आम्ही तुम्हाला रघुनंदनाची म्हणजेच प्रभू श्रीरामाची आणखी एक गोष्ट सांगू। सांगा तुमच्या रयतेला की सेवेला आऊसाहेब आहेत, तुम्ही जा। आऊसाहेब आहेत, तुम्ही जा। जी। कुठे चालला?
नाथबाबांच्या शब्दात सांगतो, म्हणजे संत एकनाथांच्या. थांबा हा. प्रभू श्रीराम तेव्हा काही फार मोठे नव्हते, पण मनात हिम्मत होती, गुरूंचे आशीर्वाद होते. भावार्थ रामायणातील बालकांडातील 12वा अध्याय. कुणाचा आहे ठाऊक आहे? ताटिका वधाचा. ही ताटिका कोण? कोण? राक्षसीण होती. राक्षसीन? हो. बापरे. पण तरी प्रभू श्रीरामांनी लहान वयात सुद्धा तिचा वध केला. कसा केला ठाऊक आहे? नाही. ऐका. ताटिका किती क्रूर होती बघा. भयानक भासे वन, तेथे आहे ताटिका भवन. ते राक्षसी अति दारुण, प्राणीगण भक्षक. तिचेनी वन हे उद्वस, मालव केशिक कारुष. हे क्षणार्धे देश केले ओस, अति दुर्धर कर्कश राक्षसी. हे वर्णन ऐकून प्रभू श्रीराम घाबरले नाहीत, जराही डगमगले नाहीत. प्रभू श्रीरामांनी जे केलं तेच घेण्यासारखं संभाजीराजे. ऐका. ते काळी श्रीराम स्वरूप, पाहता काळासी सुटे कंप. वीर्य धैर्याचा साटोप, परम प्रताप युद्धाचा. आपल्या समोर ताटिका आली तरी आपण त्याच निग्रहाने लढलं पाहिजे. आम्ही म्हणतोय ना, सरलष्करपद हा त्या वाटेवरचा एक दगड आहे. आम्ही आपलं स्वप्न विसरलेलो नाही आहोत. वरच्या पायऱ्या मिळाल्यानं आपण आपल्या मुलखात सुबत्ता निर्माण करू शकतो. आपला मुलूक आपलाच असायला हवा असं वाटत असेल तर आधी सुबत्ता असायला नको का? गोदा, अगं तू सुद्धा चांगले हात चालवलंस की. एवढी वर्ष तुमच्या संग आहे, थोडा तरी गुण लागणारच की जिजाक्का. एवढंच नाही जिजाक्का, 1 लाखाच्या गोंधळानंतर गोमाजी काकांनी बी 2-4 हात शिकवले होते. आज कामी आले बघा. गोमाजी काका सगळ्याच बायकांना असंच शिकवलं तर आया बायांवर हात टाकायची कोणाचीच हिंमत होणार नाही. हो, पर ह्यांच्या वाणी लुटारू
वाडा लुटायचा विचार तरी कसा करताय? आज तुम्ही आला नसतात तरी बी त्यासनी आम्ही तोडलाच असतं. असंच स्वराज्यातील आपल्या राज्यातील प्रत्येक माणूस असाच पेटून उठायला हवा, रक्त सळसळून लढायला हवा. मुलाबाळांना सुद्धा हेच संस्कार हवे. त्यांच्यात स्वराज्याची आस आणि अभिमान रुजवायला हवा. माझ्या बाच्या लग्नाला लाडू खायला पाठवलं होतं का रे तुम्हाला? हा? अरे ए, कशाला पाठवलं होतं? शहाजी राजांना मारायला पाठवलं होतं आणि संशय येऊ नये म्हणून वाडा लुटून यायला म्हणलं होतं. अहो पण सरकार, अरे तू काय बोलूच नको, नाहीतर इथंची बाहेर काढीन तुझी. आणि काय रे, तू मोरक्या होता ना, तू बोल. अहो शहाजीराजच नव्हतं वाड, राणी साहेब होत्या, त्यांनी तशा हाल केलं. अरे तुम्ही शेणामध्ये तोंड बुडवून लुगडी नेसा आणि चुली फुंका चुली. अरे एक बाई तुम्हा सगळ्यांना मारती. शहाजी राजा असतं तर काय केलं असतं? वळू नुसते माजले खाऊन खाऊन. संभाजीराजे, संभाजीराजे, कुठे गेले हे? संभाजीराजे, संभाजीराजे. गोदा, अगं संभाजीराजे कुठेच दिसत नाहीये. तू बघितलंस का? नाही जी, थांबा मी आत बघते. हो. संभाजीराजे, गोमाजी काका, संभाजीराजांना बघितलं का? नाही जी, मी आता इथंच आहे, बाहेर बी नाही आले. थांबा मी बघतो. हो. कुठं गेले असतील? बाळराजे, सासूबाई साहेब, संभाजीराजे इथे आलेत का? इथं येऊन झोपलेत होय? आम्ही आणलंय. तुम्ही रागावलाय का? तुम्ही आणलं, आमचं काही चुकलंय का? सासूबाई साहेब, आम्ही काहीतरी विचारलं. तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आम्ही बांधील आहोत का? हे काय, तुमचा चेहरा का उतरलाय? काही घडलंय का? हो.
आऊसाहेब, आता आम्ही काय करायचं आणि काय नाही करायचं हे तुम्ही आम्हाला सांगणार? एका आऊला त्याच्या बाळापासून कसं बाजूला करू नये हे पटवून देणार आहात? नाही आऊसाहेब, आपला काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही त्यासाठी नाही आलो. राजे, तुम्हाला राजकारणानं लटकं बोलायला शिकवलं असेल, पण तुमच्या आऊसाहेबांसमोर तरी तुम्हाला अजून ते सफाईनं बोलता येत नाही हे ध्यानात ठेवा. बाळराजे आमच्याकडे राहतील हा आमचा निर्णय आहे आणि त्यामध्ये आम्ही कोणाचीही लुडबुड चालू देणार नाही. नाही आऊसाहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही त्यासाठी नाही आलो. मग कशासाठी आलात? काल तुम्ही पुन्हा पुन्हा विचारत होता की हे काय चाललंय. बर, म्हणजे स्वराज्य म्हणजे काय हे समजावून देण्यासाठी तुम्ही इथे आलात का? होय, म्हणजे स्वराज्य म्हणजे आपलं राज्य, आपलं स्वतंत्र राज्य. बघा, तेही धड तुम्हाला सांगता येत नाही. सुनबाईंना विचारा. काल शस्त्र चालवताना त्यांनी किती सहज सांगितलं होतं. असंच स्वराज्यातील, आपल्या राज्यातील प्रत्येक माणूस असाच पेटून उठायला हवा, रक्त सळसळून लढायला हवा. मुलाबाळांना सुद्धा हेच संस्कार हवेत. त्यांच्यात स्वराज्याची आस आणि अभिमान रुजवायला हवा. बरोबर ना सुनबाई? आज जिजाबाई नाही, जिजा नाही, थेट सुनबाई, इतकं परक का करताय? कारण खूळ भरल्यागत वागणाऱ्यांना आम्ही आपलं म्हणणारच नाही. आमच्या लेकराला सरलष्कर म्हणून मरातब मिळालं. त्यांचा शब्द मोलाचा झाला, इतका की त्यांनी शब्द टाकावा म्हणून लोकांची रीघ लागली. आणि त्यांना त्यांना असे भिकेचे डोहाळे लागावेत? काय गरज काय आहे? आऊसाहेब, हा खुळेपणा नाही. अहो राजे, तीनही पातशहांची आपापसातली दुश्मनी, त्यामुळे आपल्या कित्येक लोकांचे जीव गेले हे माहीत असतानाही त्या तीनही बलाढ्य पातशहांची एकाच वेळी शत्रुत्व करायचं म्हणजे काय म्हणायचं काय? ते काही नाही. तुमच्या या उद्योगात आम्ही बाळराजांना तोशीस पडूच देणार नाही. ते आमच्या बरोबरच राहतील. हिराजी, हा, झालं का काम? कसलं काम? देऊळगावला गेलता ना? ते का हुरडा काय गेलता वय? ते होय. हे बघ गोमश काका, मी फक्त राजांच्या संघ गेलतो. मला कस ठाव असेल ते? गाबडीच्या उभा सोलून काढी ना. उगा येड घेऊन आपण त्या गावचंच नाही असं दाखवू नकस. चल चटा बोल, काय झालं तिकडे? गोमश काका, अहो तुम्हाला चांगलं ठाव आहे, मी आपली पायरी सोडून वागत नाही. हा, तू ही पायरीच काढतो आता. अहो थांबा की जरा, सांगतो की जरा, दम तरी धरा. चल बोल. त्याचं काय झालं? राजा लय कोशिश करत होते, पण अंबाजी दादासाहेब आणि खिळोजी दादासाहेब काय ऐकून घ्यायलाच तयार नाही. राजा जे सांगत होतं ते समजून बी घेत नव्हते. राजा काय म्हटलं की आपण समधे एकत्र येऊन समधे मिळून करू. पण त्यांनाच वाटलं की राजा वाटण्यारहित करायलाच आलेत. कुळाच आहे ती. पण तू कशा पायी एवढं झाकून ठेवत होतास?
ते राज म्हटलं कुणाला सांगू नका म्हणून. हरा सुपारी एवढी अक्कल आहे तुझी, सुपारी एवढी. अरे कुणाला सांगू नकस म्हणजे दवंडी पिटू नकस असं राजांना म्हणायचं होतं. असं होय? मी गोमाजी आहे, बाई साहेबांचा माणूस. तुझ्या आधी समद मला ठाव असतंय, कळलं का? होय. आणि जिजाक्का स्वतः म्हणाल्यात आता आपलं राज्य आपल्याला तयार करायचं आहे. आम्हाला तुमचे अश्रू बघवणार नाहीत आणि आम्ही कशालाही हो म्हणू अशी तुम्हाला खात्री आहे म्हणून मुद्दाम वागताय तुम्ही असं. तुम्ही रडताय म्हणून मुळीच आम्ही सहानुभूतीनं काहीही ऐकणार नाही. तुम्ही तशी अपेक्षाच करू नका. पर्क करू नका, बाकी काही मागणं नाही. फक्त आमच्या मनात जे काही आहे ते बोलू द्या. स्वराज्याचं स्वप्न आम्ही काल परवा पाहिलं नाही. आम्ही रंगपंचमीसाठी दौलताबादला गेलो होतो, तेव्हाच आम्ही हे ठरवलं होतं. देवगिरीचं दौलताबाद होणं, आपल्याच मालकीच्या ठिकाणी आपणच परकीयांची गुलामगिरी करणं, हे आम्हाला तेव्हापासूनच खटकत होतं. आणि आम्हाला हे जाणवलं लग्नात. आम्ही एकमेकांना वरमाला घालत होतो आणि निजाम पातशाह आले आणि सगळेच तिकडे धावले. तो क्षण मनात बदलाची भावना निर्माण करणारा होता. आम्ही पण मुजरा करून येतो. तेव्हापासून जपलेलं हे स्वप्न अचानक काहीतरी मनात आलं आणि आज आम्ही ते करू पाहतोय असं काही नाही. हा, आता त्याला स्वराज्य म्हणायचं हे जरी आत्ता आत्ता सुचलं असलं तरी आपलं राज्य हवं हे खूप आधीपासून वाटतच होतं. आबासाहेबांनी आम्हाला लहानपणी प्रश्न विचारला तेव्हाही नकळत आम्ही हाच जबाब दिला होता. हो शहाजीराजे, तुम्हाला कोण व्हावं असं वाटतं? कधी कसं ठाऊक नाही, पण कमीत कमी वजीर आझम. आणि ते नाही जमलं तर मग राजाच व्हायचंय आम्हाला. आपण धरून चालू. तुम्हाला हे सगळं पूर्वीपासून वाटत होतं, पण त्याचे परिणाम काय होतील याचा विचार केला आहे का? याला सगळ्यांच्या विरुद्ध बंड म्हटला जाईल. आदिलशाही किंवा निजामशाही असो, ते हा बंड चिरडून टाकण्याचा प्रयत्न करतील. सर्वस्वावर वरवंटा कधी फिरवला जाईल समजणारही नाही. सगळी स्वप्न प्रत्यक्षात यायलाच हवीत का? सगळी स्वप्न नाही प्रत्यक्षात येत, म्हणून तर आपण त्यांना स्वप्न म्हणतो ना. अहो साहेब, तसं बघायला गेलं तर सगळ्याच शाह्यांमध्ये उभं आणणारी परिस्थिती आहे. तिथे चाकरी करून आपलं इमान अवकात नसलेल्या लोकांच्या पायावर वाहण्यात वेळ घालवणं आता आम्हाला पटेन असं झालंय. आणि स्वराज्य म्हणजे यात आमचा काही स्वार्थी विचार नाही, तर रयतेचा विचार आहे, मुलुखाचा विचार आहे. आता बघाल तिथं नाडली जाणारी पिचली गेलेली रयत दिसे. त्यांचा काहीही दोष नसताना कोणीही येतं आणि त्यांना मारून जातं, लुटून जातं, कापून जातं.
आणि त्याच्या विरुद्ध काहीही करता येत नाही. आपल्याच मालकीच्या ठिकाणी आपणच चाकरासारखं राबायचं आणि ह्यात पिढ्यानपिढ्या बर्बाद करायच्या. याच्या विरुद्ध कुणीच आवाज उठवला नाही म्हणून आपण उठवायचा नाही. असाच विचार जर प्रत्येकानं केला तर या गुलामीच्या चक्रातून आपण कधीच बाहेर येऊ शकणार नाही. कुणीतरी हे धाडस करायलाच हवं. आणि आऊसाहेब, या सगळ्याच पाठछाया बघितल्यात ना, तिथे आपली माणसं आहेत की. आपल्या मातीला इमान व्हाणं हे त्यांना पटवून देणं, किमान तसा विचार देणं गरजेचं आहे. आज सुरुवात केली तर उद्या सगळ्या पाठछायांमधले मराठे आपल्या मातीसाठी एकत्र येतील. हे सुद्धा होऊ शकतं ना आऊसाहेब? जे काही कराल ते जपून करा, एवढंच आम्ही सांगतो. आणखीन काय बोलणार? आणखीन तुमचे आशीर्वाद द्या, बाकी काही नको. ते न मागता सुद्धा तुमच्या पाठीशी असणारच आहेत. आऊसाहेबांना पटवून देऊ शकलो ते एका अर्थी बरंच झालं. बोलता बोलता आपल्याला स्वतःला सुद्धा अनेक गोष्टी स्पष्ट होत होत्या, हो ना? हो ना. हा असा प्रयत्न याआधी आम्ही मंबाजी दादासाहेब, खेळोजी दादासाहेबांशी बोलताना केला होता, पण तेव्हा कल्पना पुरेशी स्पष्ट नसावी, त्यामुळे आम्ही त्यांना पटवू शकलो नाही. पण काही जणांना तरी ही कल्पना नक्कीच आवडली असणार. हो तर बाजी पासलकर मोठ्या आनंदाने हो म्हणाले. काही मनसबदारही आहेत संपर्कात. मनसबदार जोडले जात आहेत हे चांगलंच आहे, पण आपण मुख्य म्हणजे आपल्या रयतेला विश्वासात घेऊ. त्यांचं हित आपल्या स्वराज्यात कसं सामावलंय हे पटवून देऊ. माणसाला माणूस जोडला जाईल तर थेंबाचा समुद्र व्हायला वेळ लागणार नाही. आपला हा उत्साह आमची उमेद वाढवतोय. अखेर तुम्ही तुमच्या मनासारखं केलं तेव्हाच थांबलात, हो ना? तुमच्या मनाविरुद्ध आहे का? आपण एकत्रच ठरवलं आहे आणि आता तेच आपलं स्वप्न सत्यात येणार. अगं काय घे परी, हाताला गळू आल्यागत काय टाकते फुलं? का आता फुला नाही जावणार आहे? मी टाकतो बघ कशी, हे बघ याशी टाकायची. अरे काय रे, 4 मास उपाशी असल्यागत काय वाजवताय? मर्दाच्या जोरानं वाजवा की जरा. आज आपलं राज तख्तावर बसायला जाणार आहे. राज अहो या की.
आजपासून आपलं स्वतंत्र राज्य आपण घोषित करत आहोत. स्वराज्याचं स्वप्न आम्ही दोघांनी खूप वर्षांच्या पूर्वी पाहिलं. आज ते सत्यात येत आहे. पुणे, सुपे, पाटस, शिरवळ हा आमचा मुलूक आहेच, पण आपल्या राज्याच्या सीमा एवढ्याच राहणार नाहीत. त्या वाढतीलच याची आम्हाला खातर आहे. आज बाजी पासलकर आमच्या बरोबर आहेत. गोमाजी पानसंबळ म्हणजे आमचे गोमाजी काका आमच्या सोबत आहेत. आणि या मातीतल्या ज्या मनगटात शौर्य आणि छाताडात धैर्य असेल त्या सगळ्यांनी एकत्र या. एकत्र या आणि हे राज्य तुमचं आहे. तुमचं समजूनच वाढवा. काय हो, घाबरलात की काय? नाही, पण धक्का बसण्यासारखीच वार्ता आहे. शहाजी राजांनी बंड करून स्वतःचं राज्य निर्माण केलं म्हणजे काय म्हणायचं? अहो, राज्य स्थापन केलं म्हणजे काय केलं सांगा ना. आपण ज्या सदरेवर कारभार पाहत होतो त्याच सदरेवर शहाजी राजांनी कारभार पाहायला सुरुवात केली. मग बदल कुठे झाला? राज्य म्हणजे वेगळी जमीन तर निर्माण केली नाही. निजामशाहीतला बराचसा मुलूक त्यांनी आपल्याकडे घेतलाय. वजीर, हत्ती आणि उंट यांच्या खेळात प्यादा कधी राजा होता का? निजामशहा, आदिलशहा आणि मुघल यांच्या मुलखातला भाग आमचा झाला असं उद्या येऊन तुम्ही म्हणालात तर तो मुलूक तुमचा होईल का? सांगा ना. पण वार्ता तर अशीच जाणार ना की त्यांनी आपली मनसद स्थापन केली. आधी मलिक अंबर, मग निजामशाह आणि आता आदिलशाह, या सगळ्यांनीच त्यांना डोक्यावर चढवून ठेवलंय. हातवडीचं श्रेय दिलं आणि आदिलशाहनी त्यांना सर लष्कर बनवलं. केळूजीराजे, तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे का? बेडूक फुगला. त्याची तारीफ केली तर तो आणखीन फुगला. अहो, पण फुगून त्याचा बैल होणार आहे का? नाही ना, तो फुटणारच. आम्हालाही हाच विचार आहे की बाप भाऊ सुलतानशाहीत गमावले तरी अजून या शायांची आपसातली दुश्मनी किती महागात पडते हे अजून उमगलं नाही यांना. आणि आता स्वतंत्र कारभार करून हे तिघांची एकाच वेळी दुश्मनी घेतायत. नाही, आपण त्यांना जाऊन समजावलं पाहिजे. आम्हाला वाटलंच होतं. अहो, असा वेडेपणा करू नका. त्यांना त्यांच्या कर्माने जगू द्या. संभाजी दादासाहेबांनी सुद्धा तेच केलं. त्यांची बाजू घ्यायला गेले आणि हाकनात जीव गमावला. शहाण्या माणसांनी सुद्धा त्यांची बाजू घेऊन ये. आणि तुम्ही तसं करू नका. आमची बाजू घ्या किंवा स्वारींची बाजू घ्या असं आम्ही मुळीच म्हणणार नाही. तुमचीही बाजू आहे, तुम्ही बोला. नाही, आमची कसली बाजू? तुम्ही मालक, तुम्ही सांगाल ते आम्ही करू. हे बघा, स्वराज्य हा बदल मनातच झालेला नाही. पंत, ही आदिलशाही नाही की निजामशाही नाही आणि मोगलाई तर नाहीच नाही. हे आपलं राज्य आहे, स्वराज्य. आणि स्वराज्य म्हणजे आमच्या मालकीचं राज्य नव्हे, आपल्या सगळ्यांचं राज्य.
इथे तुम्हालाही मत आहे आणि तेच सांगा असं बाईसाहेब म्हणताय. अहो आम्हाला कारभार कुणाच्या तरी हुकुमाने चालवता येतो, पण मतभेद काही नाही. पंत, बर आम्हाला सांगा, तुमच्या घरात कुणाचा हुकूम चालतो? तुमच्या मंडळींचा? नाही नाही, हे काय भलतच. तिथे आम्ही सांगतो ते ऐकतात. तिथे तुमची नाराजी मागणं सांगताच ना, तेच इथं सांगा. आणि ते अवघड जात असेल तर तुमच्या मंडळींची कशा कशा बाबत नाराजी आहे ते तर नक्कीच सांगू शकता ना. हो, ते सांगू शकतो. ते बघा हातात जिन्नस घ्यायला जातात, ते परवडत नाहीत अशी तक्रार करतात. जकात द्यावी लागते ना. अहो पण आता का जकात द्यावी लागेल? आता आपल्याला कुठल्याही पाठशाहाला सारा द्यायचा नाहीये. आपण जकातीचे दर कमी करू शकतो, हो ना? नक्कीच करू शकतो. त्यामुळे रयतेला धान्य माल स्वस्त दरात मिळेल, रयत सुखी समाधानी होईल. याहून अधिक काय हवंय? पंथ, दवंडी देणाऱ्या बंकाला ताबडतोब बोलवा. रयतेत ही आनंदाची वार्ता जाऊ दे. जी.